कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, NMMS ची जी आपण स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, तर त्या सिरीज मधील हा चौथा चॅप्टर म्हणजेच कोणता, की त्रिकोणांचे शिरोलंब व मध्यगा. म्हणजे त्रिकोणाला किती शिरोलंब असतात बघा. असा आपण त्रिकोण काढला तर हे तीन तीन जे व्हर्टेक्स असतात, ठीक आहे, तीन त्याला काय असतात, व्हर्टेक्स असतात. तीन बिंदू म्हणू शकता, तीन बिंदूंपासून त्रिकोण बनू शकतो. तर त्या तीन बिंदूंवरून आपण कोणत्या कोणत्या रेषा काढू शकतो? पहिलं तर आपण काढू शकतो बघा, कोन दुभाजक. म्हणजे हा कोन आणि हा कोन दोन्ही कोन सारखे झाले पाहिजेत तर कोन दुभाजक काढू शकतो. दुसरी गोष्ट आपण काय काढू शकतो, की इथं अशी मध्यगा काढू शकतो. काय काढू शकतो? मध्यगा. 3 नंबर, त्रिकोणाच्या ह्या पॉइंट पासून आपण परपेंडिक्युलर काढू शकतो. आणि हे असे 3 पॉइंट झाले. आणि समजा असा एखादा त्रिकोण आहे आणि आपल्याला त्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे, म्हणजेच लंब दुभाजक काढायचे, तर तो असा येईल. तर ह्या 4 रेषांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला आणि त्यांचे गुणधर्म बघायचे आहेत. चला बघूया. पहिला आहे कोन दुभाजक. कोन दुभाजक म्हणजे ज्या किरणामुळे दिलेल्या कोनाचे दोन समान भाग होतात, त्या किरणाला दिलेल्या कोनाचं कोन दुभाजक म्हणतात. म्हणजे असा हा कोन आहे, समजा हा 60 डिग्री. किती डिग्री? 60. पण इथून मी अशी एक रेष काढली, त्याच्यामुळं हे जे काय झाले, दोन समान भाग झाले. हा भाग होईल 30, हा भाग होईल 30. म्हणजे 60चे दोन भाग झाले, 30-30. म्हणजे त्याला काय केलं आपण, दुभागलं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, आकृतीत पी क्यू आरचा कोन दुभाजक QS आहे. आता कोन दुभाजकांचे गुणधर्म बघायचे आहेत आपल्याला. तर कोन दुभाजक, आपण जर 3 कोन दुभाजक काढले, त्याच्यापासून काय मिळतं, त्याच्यापासून काय बनतं बघा. आकृतीत AN, BL, CM हे अनुक्रमे ABC चे कोन दुभाजक आहेत. हा AN, BL आणि CM हे कोन दुभाजक आहेत. हे कोन दुभाजक एका बिंदूत छेदले गेले. कुठं छेदले गेले? एका बिंदूमध्ये. मग ज्या बिंदूमध्ये ते छेदतात ते कसे असतात? एक संपाती असतात, एकाच बिंदूमध्ये छेदतात. त्रिकोणाचे तीनही कोन दुभाजक एकाच बिंदूत छेदतात. त्रिकोणाचे कोन दुभाजक एक संपाती असतात, एक संपाती असतात म्हणजे एकाच बिंदूत छेदतात, त्याला एक संपाती म्हणतात. त्यांच्या संपात बिंदूस इन सेंटर किंवा अंतकेंद्र म्हणतात. अंतमध्य किंवा अंतकेंद्र असे म्हणतात. ते इन सेंटर आय ह्या अक्षराने दाखवलं जातं. इन सेंटर बाजूवर काढलेल्या लंबाचे समान अंतर असते. म्हणजे इथून मी इथपर्यंतचं अंतर काढलं, लंब अंतर, इथून हे लंब अंतर, इथून हे लंब अंतर. तर तिन्ही लंबांतर कसे असतात असं म्हणतोय त्यांचं, की सारखे असतात. म्हणजेच काय, IQ, IP आणि IR हे तिन्ही कसे असणार? समान असणार. म्हणजे इथून काय बनतो बघा, इन सेंटर असतो म्हणजे हा जो बिंदू आहे तिथून मी अंतर्वर्तुळ असा काढू शकतो. आतमधला वर्तुळ बघा, मला जर अंतर्वर्तुळ काढायचं आहे, एखाद्या त्रिकोणाचा अंतर्वर्तुळ काढायचा आहे, तर मला काय काढावं लागेल? त्रिकोणाचा कोन दुभाजक. कोन दुभाजक काढावं लागतील. 2 कोन दुभाजक काढले, कोन दुभाजकाचा पॉईंट मिळाला मला असा, तर इथून मी असं अंतर घेऊन काय काढू शकतो? वर्तुळ काढू शकतो. अंतर्वर्तुळ काढण्यासाठी कोन दुभाजक वापरतात. आता पुढे बघा, रेषाखंडाचा लंब दुभाजक. लंब दुभाजक म्हणजे ही रेषा आहे आणि हे जे दोन समान भाग करायचे हे होतील आणि ते भाग कसे पाहिजे? लंब पाहिजे. आता हा काय झाला? हा लंब दुभाजक झाला. लंब म्हणजे 90 डिग्री आणि दुभाजक म्हणजे दोन समान बाजू करणारा. तर हा काय झाला? लंब आणि दुभाजक दोन्ही. ठीक आहे, तर त्याला आपण म्हणतो लंब दुभाजक. आता पुढचा पॉईंट बघूया आपण, लंब दुभाजक. आता त्रिकोणाचे लंब दुभाजक काढले आपण बघा, ह्या त्रिकोणाचे लंब दुभाजक काढले म्हणजे AB पॉईंटचा लंब दुभाजक काढला असा, ह्याचा हा लंब दुभाजक आणि खालच्या. आता हे तर पण बघितलं तर हे तिन्ही पॉईंट कसे आहेत? एक संपाती आहेत. कसे आहेत? एक संपाती. आणि त्या तिन्ही पॉईंटला आपण काय म्हणतोय? कोणतं नाव देतोय? सी हे नाव देतोय. बघा, हे त्रिकोणाचे लंब दुभाजकाचे गुणधर्म. हा कसला त्रिकोण आहे? हा त्रिकोण लघुकोन त्रिकोण आहे. लघुकोन त्रिकोणाचा लंब दुभाजकाचा जो C असतो तो काय असतो? त्रिकोणाच्या आतमध्ये येतो. कुठे येतो? त्रिकोणाच्या आतमध्ये. दुसरी नंबरची आकृती बघितली तर हा कसला त्रिकोण दिसतोय? विशाल कोन त्रिकोण दिसतोय. विशाल कोन त्रिकोण
मध्ये तुम्हाला दिसत असेल की तो कुठे आलाय, सी बाहेर आलाय त्रिकोणाच्या बाहेर. आणि काटकोण त्रिकोणामध्ये जो सी असतो तो इथं येतो, बाजूवर येतो, काटकोणाच्या बाजूवर येतो. ठीक आहे. आता त्रिकोणाच्या दोन्ही आकृत्यांमध्ये बाजूचे लंबदुभाजक सी या एकाच बिंदूत छेदतात. त्रिकोणाच्या बाजूचे लंबदुभाजक एक संपाती असतात, त्यांना आपण काय म्हणतो, सरकम सेंटर. काय म्हणत असतो, सरकम सेंटर. आता हे सरकम सेंटर म्हणजे काय, परिवर्तुळ. हे बघा, हे परिवर्तुळ म्हणजे हिथं ही जर मी काय घेतली, सेंटर घेतलं आणि हिथून हे अंतर मोजलं, तर हे अंतर आणि हे अंतर, तिन्ही अंतर कसे असणार आहे, समान असणार आहे. हिथून असा माझा वर्तुळ येईल, असा काय वर्तुळ मला काढता येईल, असं मला ते वर्तुळ काढता येईल. तर हे काय झालं, परिवर्तुळ म्हणजे बाहेरून आले. अंतर्वर्तुळ म्हणजे त्रिकोणाच्या आतमध्ये तयार झालेलं. मग परिकेंद्र सी या अक्षराने दर्शवतात. लघुकोन त्रिकोणात परिकेंद्र हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो, पहिली आकृती. विशाल कोन त्रिकोणात परिकेंद्र हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. आणि काटकोन त्रिकोणात परिकेंद्र हे कर्णाच्या मध्यबिंदूवर असतात. कर्णाच्या मध्यबिंदूवर असतात. मग अशी जी आपण आकृती दाखवली ना, तिथं नसतात ते. बघा, कर्ण म्हणजे अशी आपण आकृती काढली. ठीक आहे, ही आकृती काढली आपण. इथून परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आपण, असा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आणि हा मध्यबिंदू झाला. तर हिथून हे अंतर हे अंतर म्हणजे हे तिन्ही अंतर कसे असणार आहेत, समान असणार आहेत. आणि इथं काय येईल, सी येणार आहे. कुठे येतो, कर्णाच्या मध्यबिंदूवर येतो. लक्षात ठेवा, कर्णाच्या मध्यबिंदूवर येतो. काटकोन त्रिकोणात कुठे येतो, कर्णाच्या मध्यबिंदूवर. मग ही झाली त्याची त्रिज्या. ह्या तीन त्रिज्या अशा तयार होतात. त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढायचे असेल तर आपल्याला काय काढावं लागतं, कोनदुभाजक. तीन कोनदुभाजक काढावं लागतील. त्रिकोणाच्या कोनदुभाजकांचा, बघा इथं म्हणले की त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचा संपर्क बिंदू केंद्र मानून त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना आतून स्पर्श करणारे वर्तुळ काढता येते. ठीक आहे. पुढे बघा, त्रिकोणाचे परिवर्तुळ कशापासून काढतात, लंबदुभाजकापासून काढतात. आता शिरोलंब, शिर पासून लंब, आपण शिरोलंब म्हणजेच काय, आता मग अशीच लंब दुभाजक होता, मी अशी आकृती काढली, मला लंब काढायचा आहे, तर ह्या पॉइंट पासून शिरोलंब झाला. हा काय झाला, शिरोलंब. पण लंब दुभाजक काढायचा आहे तर तो असा येईल, हा लंब दुभाजक, ही ही एवढी बाजू आणि एवढी बाजू कशी आहे, समान आहे. म्हणजे लंब दुभाजक हा बिंदूतून जाईल असं नाही. लंब दुभाजक शिरोबिंदूतूनच गेला पाहिजे असं काही नसतं. ठीक आहे, शिरोबिंदूतून जातो, पण कोणत्या त्रिकोणासाठी जातो, तर तो जातो समभुज त्रिकोणासाठी. प्रत्येक त्रिकोणासाठी जातो का, नाही. आता पुढील बघा, आकृतीत बाजू ए बी बी सी ए सी ह्या अनुक्रमे सी पी ए क्यू बी आर हे शिरोलंब आहेत. त्रिकोणाचे तीनही शिरोलंब कसे असतात, एक संपाती असतात. शिरोलंबाच्या संपात बिंदू त्रिकोणाच्या शिरोलंबास लंब संपात, ऑर्थो सेंटर, ह्याला कसलं सेंटर म्हणतात, ऑर्थो सेंटर. बघा, परपेंडिक्युलर काढला तर तिथे येतं ओ, लक्षात ठेवायचं. परपेंडिक्युलर साठी ओ येतं, परपेंडिक्युलर बायसेक्टर साठी म्हणजे लंब दुभाजकासाठी सी येतं, आणि अँगल बायसेक्टर साठी आय येतं. हे तीन महत्वाचे मुद्दे ते लक्षात ठेवा. समभुज त्रिकोणाचे तीनही शिरोलंब एकरूप असतात. समद्विभुज त्रिकोणात एकरूप बाजूवरील शिरोलंब समान असतात. विषमभुज त्रिकोणात तीनही शिरोलंब असमान लांबीचे असतात. हे वाचून घ्या आणि ते लक्षात ठेवा. पुढे बघूया आपण मध्यगा. मध्यगा म्हणजे काय, की असा हा माझा त्रिकोण आहे आणि ही आपण बाजू लिहूया ए बी आणि सी. तर बी सी समजा 10 सेंटीमीटर आहे, तर त्याचे मिड पॉइंट किती आला, 5 सेंटीमीटरवर. म्हणजे हे 5, हे 5, उरलेलं 5, हे 5. मग ह्या बिंदूपासून जर मी ही बिंदू जोडला तर मी काय म्हणणार, त्याला म्हणणार मध्यगा. तसंच मी ए सी बाजूचा काढला आणि मी ए बी बाजूचा काढला, तर हा काय झाला, माझी मध्यगा झाली. आता जी मध्यगा असते, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, मीडियन. आणि मध्यगाचा जो संपात बिंदू असतो त्याला आपण म्हणतो जी. त्याला काय म्हणतो आपण, मध्य संपात बिंदू जी. त्याला आपण म्हणतो गुरुत्व मध्य
किंवा सेंट्रॉइड मध्यसंपात असं त्याला म्हणतो. आणि ह्या गुरुत्वमध्याचं हे जे गुरुत्वमध्य आहे त्याच्यामुळं काय होतं बघा की ए जी आणि इथं आपण ए एम, तर ए जी बघा ए एम, समजा ए एम आपली आली आहे समजा 9 सेंटीमीटर, ए एम किती आहे 9 सेंटीमीटर. तर हे जे किती भाग होत आहेत, हे जे 3 भाग होत आहेत, 9 चे किती भाग होत आहेत 3, मग एक भाग किती झाला 3, मग त्या 3 भागामध्ये ए जी कडे किती भाग आहेत 2 आणि जी एम कडे किती भाग आहे 1. तर ए जी आणि जी एम हे 2:1 ह्या प्रमाणात एकमेकांना भाग पाडत असतात. बघा 2:1 ह्या गुणोत्तरात त्यांचे विभाजन होते. आता 3, तर ए जी किती आला 3 दुने 6, जी एम किती आला 3. तर हे लक्षात ठेवा, हे अशा पद्धतीने काढायचं असतंय गुरुत्वमध्य काढायला. तर गुरुत्वमध्य काढणं सोपं आहे, ते लक्षात ठेवा. आता पुढे बघू आपण. आता समभुज त्रिकोणाशी निगडीत, समभुज त्रिकोणात सर्व काही एकाच बिंदूत असतं, हे लक्षात ठेवा. हे वाचलं तर तुम्हाला समजेल. आता आपण बघूया नमुना प्रश्न. तर नमुना प्रश्न बघा. बघा मित्रांनो, आपली NMMS ची ऑनलाईन बॅच पण चालू आहे. हे 17 व्हिडिओ तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी आहेतच, पण त्यासोबत NMMS ची आपली डेली लेक्चर होतात NMMS चे, आणि विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिप आहे 48,000, तर ते सर्वच्या सर्व स्कॉलरशिप मिळावी ह्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. जर जे काही विद्यार्थी इच्छुक असतील आपली बॅच लावण्यासाठी, त्यांनी ह्या नंबरवर संपर्क साधावा. ह्या नंबरवरती संपर्क साधला तर त्यांना बॅचचे डिटेल्स ह्याची सर्व माहिती दिली जाईल. आता बघूया पहिला प्रश्न. त्रिकोण PQR मध्ये रेख PQ हे मध्यक असून, बघा असा आपण त्रिकोण काढूया कोणताही रँडम PQR. PX हे मध्यक आहे, म्हणजे P पासून काढले म्हणजे ही अशी येईल, इथं X येईल. PX मध्यक आहे, मध्यकेची लांबी 12 सेंटीमीटर आहे. G हा मध्यसंपात आहे. मग G PG आणि GX हे कसे असतात 2:1. म्हणजे ह्या 12ला कितीने भागायचं, 12ला भागायचं 3 ने. एक भाग किती आला 4चा, 4 दुने 8 आणि 4 एके 4, किती आलं 8 4. तर PG व GX, PG किती आला 8 आणि GX किती आला 4, 8 4. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा एवढे सोपे प्रश्न असतात, ते आपण सहज सोडवू शकतो. ठीक आहे, थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट केली की आपल्याला ते सोपे जातात. आता पुढचा प्रश्न बघा. आकृतीत PS हा PQR चा शिरोलंब असून, PQR चा कसला आहे तो शिरोलंब असून, RPS 50 दिले. बघा RPS म्हणजे हा अँगल दिलाय 50, हा 50, हा 90, मग हा किती असेल 40. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापाची बेरीज किती असते 180 असते. मग काय विचारलंय SRP, SRP 40. ठीक आहे, सोपा होता एकदम. कसा होता प्रश्न, सोपा होता. पुढचा प्रश्न बघूया आपण. त्रिकोण PQR हा समभुज असून, कसा आहे समभुज तिन्ही बाजू सारख्या. QSC काय मध्य का, RS किती दिले 5, RS 5 आहे, मग PS पण किती येईल 5 येईल. तर QR किती येईल, QR ही PS इतकीच येईल. PS किती आहे, PS PR किती आहे, PR 10 आहे, मग QR पण किती येईल 10. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न. आता नमुना प्रश्न संपले, आता स्वाध्याय चालू झालेत. तर स्वाध्याय, आपण स्वाध्यायात एकूण किती प्रश्न आहेत बघा. स्वाध्यायामध्ये 20च प्रश्न आहेत फक्त. तर ते 20 प्रश्न आपले लगेच होऊन जातील. ठीक आहे, आज हा चॅप्टर संपेल. मग त्रिकोणाचे शिरोलंब आणि संपात बिंदू बघूया व मध्यका. बघा विशाल कोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू कुठं असतो, आपण बघितले आकृती. विशाल कोन त्रिकोणाचा कुठं असतो, बाहेर असतो, त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. ठीक आहे, पुढचा पॉइंट बघूया. त्रिकोणाचे तीनही कोनदुभाजकांचा संपात बिंदूला काय म्हणतात, कोनदुभाजक आहे. कोनदुभाजकांपासून काय होतं, अंतर असा आतमधला वर्तुळ तयार होतो, अंतर्मध्य. त्याला आपण काय म्हणतो, कोनदुभाजकांपासून म्हणतो अंतर्मध्य. पुढे बघा, त्रिकोण ABC, AP किती दिला आहे, मध्य का आहे, मध्य संपात बिंदू आहे आणि AP दिले 15. मग 15 ला 3 ने भागा, किती आलं 5. खालची बाजू येईल 5
वरची बाजू येईल 10. तर ए जी किती येईल 10. ऑप्शन 4. बघा पेपरला आलेला प्रश्न आहे, किती सोपा होता, किती सहज सुटत होता. आता पुढचा पॉइंट बघा, कोणत्या प्रकारच्या त्रिकोणाचे तीनही शिरोलंब एकरूप असतात? कोणाचे असणार आहेत? समभुज शिवाय दुसरा त्रिकोण असूच शकत नाही. पुढे बघा, त्रिकोण एक्स वाय झेड हा समभुज त्रिकोण आहे. तिन्ही बाजू सारख्यात. एक्स ए किती दिलाय? शिरोलंब आहे. वाय एक्स ए, वाय एक्स ए. बघा हे जे तिन्ही आपले आपण समभुज त्रिकोणाचा शिरोलंब म्हणा किंवा कोन दुभाजक म्हणा किंवा लंब दुभाजक म्हणा किंवा मध्यगा म्हणा, चारही कशा असणार? एकाच बिंदूतून येतात. म्हणजे हा पॉइंट काय असेल? हा पूर्ण अँगल किती असतो? 60. समभुजचा किती असतो? 60. मग हा कोन दुभाजक पण बनेल. मग कोन दुभाजक म्हणल्यावर हा किती येईल? 30. ऑप्शन 3. पुढील प्रश्न बघूया. बघा, त्रिकोणाचे शिरोलंब संपाद बिंदूस काय म्हणतात? मी मगाशी सांगितलं होतं. बघा, प्रत्येकाचे लंब संपात बिंदू हे तर आपण म्हणतो का? बघा, 6ला आपण काय म्हणतो? शिरोलंबाला लंब संपात बिंदू ऑर्थोसेंटर. इंग्लिशमध्ये आपण त्याला ऑर्थोसेंटर म्हणतो, ओ ने दाखवतो. गुरुत्व मध्य कशाला म्हणतो आपण? मध्यकेसाठी. अंतर्मध्य कशासाठी म्हणतो आपण? कोन दुभाजकासाठी. ठीक आहे. आता खाली बघूया, समभुज त्रिकोणात पुढीलपैकी कोणकोणते बिंदू एकाच बिंदूत सामावलेले असतात? समभुज त्रिकोणात जे काही सगळे बिंदू आहेत, अंतर्मध्य, परिकेंद्र, मध्य संपात बिंदू, शिरोलंब संपात, तर चारही एकाच ह्याच्यात असतात. 7चं उत्तर काय येईल? ऑप्शन 4. आता 8 बघूया. त्रिकोण एबीसी या त्रिकोणात मध्यगा एपी ची लांबी 9 सेंटीमीटर आहे. त्रिकोण काढून घेऊया. एपी किती आहे? 9. एपी इथे येईल थोडासा, असा पकडूया. 9 आहे. मग 9ला जर मी 3 ने भागलं तर किती भाग आला? 3. खालचा भाग आला 3, वरचा भाग आला 6. तर जीपी किती दिलंय? जीपी म्हणजे इथून जीपी असणार, जीपी आलं 3. ठीक आहे. एवढे सोपे प्रश्न येतात बघा. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? लघुकोन त्रिकोणात परिकेंद्र हे त्रिकोणाच्या बाह्य भागात नसते, अंतर्भागात असते. विशाल कोन त्रिकोणात परिकेंद्र हे त्रिकोणाच्या बाह्य भागात असते. बरोबर आहे. 9चं उत्तर काय येईल? ऑप्शन 2. 10 बघा, समभुज त्रिकोणात, आता समभुज त्रिकोणात लंब संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. बरोबर आहे. काटकोन त्रिकोणात लंब संपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो. आपल्याला काय विचारलंय? असत्य. तर लंब संपात बिंदू असतो, शिरोबिंदूवरच असतो लंब संपात बिंदू. जो आपला हा बिंदू आहे, ठीक आहे, 10 ते सत्तेच आहे. पुढे बघा, विशाल कोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. हे पण कसे सत्यच आहे. आणि समभुज त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. बाह्य भागात नसतो, अंतर्भागात असतो. बघा, पहिलं स्टेटमेंट आणि चौथं स्टेटमेंट सेमच आहे, फक्त इथं बाह्य भागात दिले, इथं अंतर्भागात दिले. अंतर्भागात योग्य आहे, बाह्य भागात चुकीचं आहे. ऑप्शन काही 4. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 11. संपात बिंदू मध्यघेस कोणत्या गुणोत्तरात विभागतो? मध्यघेस 2:1 ह्या गुणोत्तरात विभागत असतो. 11चं उत्तर काय येईल? 2. 12 नंबर बघूया आपण. मध्यगांचा संपात बिंदू एकच असतो. बघा, पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंबाचा, कोन दुभाजकांचा व मध्यगांचा संपात बिंदू एकच असतो? एकच आहे, समभुज त्रिकोण. पुढे बघूया आपण. त्रिकोण PQR मध्ये जी मध्यगा संपात बिंदू आहे, एक्स जी 6 सेंटीमीटर आहे. एक्स पासून जी काय आहे? 6 सेंटीमीटर. मध्यगा संपात म्हणजे हे 6, तर हे उरलेलं किती? 12 आहे. तर जी आर किती येईल? त्याची दुप्पट येतं, 12. 13चं उत्तर काय येईल? 3. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14.
समभुज त्रिकोण एबीसी मध्ये रेख एडी व रेख बी हे शिरोलंब आहेत. शिरोलंब मध्ये काय हे सगळं काय असतं सेमच असतं. आता एडी किती दिले 9 सेंटीमीटर, तर बीई विचारलंय हे 9, तर बीई पण किती येईल 9च येईल, सेमच येईल. 14चं उत्तर काय येईल 4. 15 बघा, त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे स्थान कोठे असते? त्रिकोणाचे मध्यगा संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागातच असतो. ठीक आहे. पुढे समभुज त्रिकोणाच्या सर्व मध्यगा व शिरोलंब एकरूप असतात. बरोबर आहे. काटकोन त्रिकोणात शिरोलंबाचा लंब संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो, अंतर्भागात नसतो. तो काटकोन करणाऱ्या तिथं असतो, म्हणजे हे असत्य आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा 17 नंबरचा. त्रिकोण एबीसी मध्ये जी हा मध्यगा संपात गुरुत्व मध्यबिंदू आहे व एजी 8 सेंटीमीटर आहे, तर जी एन विचारले 8, तर हे जे निम्म असतं ते 2 असतं, तर हे 1 असतं, म्हणजे 2 म्हणजे 8, म्हणजे हे किती येईल 4. जी एन किती येईल 4. 17चं 1. 18 नंबरचा प्रश्न बघा. त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये जी हा गुरुत्व मध्य आहे एक्स जी किती दिलंय आपल्याला 7, म्हणल्यावर हे त्याच्या निम्म 3.5 येईल. तर एक्स ए 7 अधिक 3.5 किती येईल, तर 10.5. ऑप्शन 3. आणि शेवटचे 2 प्रश्न. तर मित्रांनो, ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आणि ह्या व्हिडिओज मध्ये काही चेंजेस करायचे असतील तसेही मला कळवा, तसेही आपण प्रयत्न करूया. तर हे व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त NMMS करणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचवणे ही तुमची जबाबदारी आहे. तर 19वा प्रश्न बघा. रेषाखंड AM व त्रिकोण ABC ची मध्यगा आहे. रेषाखंड AM बघा, हा असा आपण त्रिकोण काढला, ए बी आणि सी, आणि AM ही काय आहे, मध्यगा आहे. यावरून कोणते निष्कर्ष निश्चित निघतील? तर एकच निघेल की BM आणि MC कसं असणार आहे, समान असणार आहे. ऑप्शन 2 येईल. तेवढाच एक निष्कर्ष आपण काढू शकतो, दुसरा कोणता निष्कर्ष आपण काढू शकत नाही. आणि प्रश्न क्रमांक 20. त्रिकोण एबीसी हा समभुज असून रेख एडी मध्यगा आहे. एडी काय आहे, मध्यगा. जर बीडी 3 आहे, बीडी जर 3 आहे, तर डीसी पण किती येईल 3 आहे, तर ए बी किती येईल 3 आणि 3 6 येईल, किती येईल 6. ऑप्शन 4. तर अशा पद्धतीने आपण त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. पुढील लेक्चर मध्ये आपण विस्तार सूत्रे हा चॅप्टर घेऊन येत आहोत. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आणि तुम्ही कोणत्या शाळेतून कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघत आहात हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. धन्यवाद.